अकोला मेडिकल कॉलेज अभ्यागत समितीचे अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी आपले सहकारी खासदार अनुप धोत्रे यांच्यासोबत पाठपुरावा करून 100 कोटी रुपये केंद्र सरकारकडून मंजूर करून आणून मेडिकल कॉलेज व रुग्णांसाठी वेगवेगळ्या सोयी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नवीन वार्ड, अत्याधुनिक सुविधा व भव्य दिव्य इमारत, रुग्णांसाठी वेगवेगळ्या व्यवस्था करण्याच्या दृष्टीने आराखडा करण्याच्या दिशेने आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला मेडिकल कॉलेजला भेट दिली। यावेळी सार्वजनिक बांधकाम अभियंता प्रसाद पाटील, राजेश राठोड, कुलकर्णी तसेच वेगवेगळे मेडिकल कॉलेजचे अधिकारी, नियोजन विभाग, सार्वजनिक बांधकाम अधिकारी सोबत अकोला मेडिकल कॉलेजचे प्रमुख श्रीमती मीनाक्षी गजबिये, भाजपा उद्योजक आघाडीचे उन्मेष मालू, भाजपा कोषाध्यक्ष वसंत बाचुका, अभियंता आघाडीचे योगेश मानकर, डॉक्टर किशोर मालोकार, डॉक्टर अभय जैन, जयंत मसने, किशोर पाटील, डॉक्टर शंकर वाकोडे, विजय अग्रवाल, देवाशीष काकड, अक्षय जोशी, माधव मानकर, गिरीश जोशी, संतोष पांडे, गणेश अंधारे, सागर शेगोकार, अमित कावरे, शिवा शर्मा आदी समावेश होते। अकोला मेडिकल कॉलेज अनेक सुविधा या 2025 वर्षामध्ये मिळणार असून अकोला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून 5ही जिल्ह्याच्या रुग्णांना मोठ्या व चांगली सेवा उपलब्ध होणार। यासाठी लागणाऱ्या सगळ्या सुविधा आपण त्यासाठी कटिबद्ध असून लवकरच अकोला मेडिकल कॉलेजच्या विस्ताराचा काम सुरू होणार आहे व अकोला मेन हॉस्पिटल हे सुद्धा भव्य दिव्य शिवापूर येथे उभारणीचे काम सुरू असल्याची माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी यावेळी दिली।